नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासूनच उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया पार पडते। तरुण उमेदवारांमध्ये तरुण मतदार जितका उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ते तितकेच वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ मतदार आहेत ते देखील बाहेर पडलेले आहेत आणि अगदी सकाळी मतदान करतायत। मावशी, तुम्ही मतदानासाठी आलेला आहात, खरं तर वय जास्त आहे तरी देखील एवढ्या उन्हात तुम्ही आलेले आहे वाढत्या उन्हामध्ये, काय आव्हान असणार आहे? काय असायचे मतदान द्यावं म्हणून द्यायचं। अच्छा, कितव्यांदा मतदान करता तुम्ही? आता पण किती वेळा मतदान केलं? किती झालं की हां सगळं दरवेळेस केले। अच्छा, आणखी एक काका आपल्या सोबत आहेत का? तर काका तुमचं आधी वय सांगा लोकांना। 91 वर्ष वय आहे। बरं, तुम्हाला शासनानं सुविधा दिली होती की घरून मतदान करता येईल, पण तुम्ही ते घरात न करता मतदान केंद्रावरती आला? आलो सकाळी म्हणून आलो। बरं, काय कारण घरून न करण्याचं इथं येण्याचं? नाही, हे मुलगा म्हणला चला जाऊ, थंड टाइम आहे, इथंच घर आहे शिवाजीनगर, बस हॉटेल होतं सिंधी। असं आहे की तरुण मुलं जी आहेत ते घरी करू शकतो, मात्र आता चालणं आपल्याला चालताय येते, चालता जोपर्यंत चालता येते तोपर्यंत मतदान. हा आता बी चालता येते। बरं, आता वातावरण असं आहे की तरुण मुलं मतदान करायला येत नाहीत, पण तुम्ही मात्र अनेक वर्ष किती वेळा मतदान करता? मी 70 वेळेस केला असेल। बरं, म्हणजे आता इतके निवडणुकी झाल्या परत प्रत्येक वेळेस 5 वर्षाला आता 14-15 वर्षापासून म्हणा की याच्या 15-5 वर्ष म्हणजे किती झाली? 15 वेळेसची 15-75 त्यावेळेसपासून मतदान करतो। आधीचं राजकारण तुम्ही पाहिलंय, म्हणजे अगदी शंकरराव चव्हाण पासून ते अशोक चव्हाणांपर्यंत सगळं राजकारण त्यांच्याही आधीचं पाहिलंय। ते ऍक्शनच्या वेळेत तर होतोच ना मी 14 वर्षाचा त्यावेळेस, म्हणून 91 कशी झाली मग? 76 आणि 14 आधीचं राजकारण आत्ताचं राजकारण कसं बघता तुम्ही? हे बघा, एक गोष्ट आहे, प्रश्न आहे, हे बघा एकच आहे, हे इटकर आहे आणि हा दगड आहे, थोडी इटकर मऊ दगडापेक्षा। वीट कोण दगड कोण? नाही ओळखा ना आता, ते आता इटकर आहे ते सध्या। खरं तर त्यांनी अनेक गोष्टी सुचवलेल्या आहेत। वयोवृद्ध लोक देखील या ठिकाणी बघा, अगदी दिव्यांग बांधव असतील, ज्यांना त्रास आहेत अशी लोक देखील उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी मतदान करायला बाहेर पडलेले आहेत आणि तोच उत्साह घेऊन मतदार राजा जो आहे तो आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नांदेडच्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।